हाय हॅलो वेलकम बॅक टू होममेकर महादेवीज लाईफ। तर आज स्किन केअर रुटीनचा फर्स्ट डे चॅलेंज आहे। तर मी ॲक्च्युली 30 डेज चॅलेंज करायचं आहे मला, पण मध्ये गावाला पण जायचं आहे, तर बघूया। पण 30 डेज चॅलेंज मी ठरवलं आहे, कारण का तुम्ही बघू शकता किती 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 झाले। तर आत्ता 10 वाजले आहेत। तर बाळाचे बाबा गेले 9:30लाच, आणि मग मी कचरा आला होता, कचरा वगैरे टाकून आले, आणि कचऱ्याची गाडी आली होती। तर सकाळी आता मी पाणी वगैरे भरताच मग स्किन केअर रुटीन करत आहे, कारण का वेळ मिळत नाही अजिबात, आणि बाळ उठला की मग अजिबात काही करायला मिळत नाही। तर मी ऑलमोस्ट आता मी प्रेग्नंट असतानापासूनच मी स्किनची काळजी घ्यायची सोडून दिले होते। तर मला कंटाळा यायचा भरपूर, नको वाटायचं काय पण करायला। तर मी मध्ये करायचा प्रयत्न केला, पण ॲलोवेरा जेल वगैरे वापरत होते, पण असं रेग्युलर वापरत नव्हते। तर मी आत्ता ठरवलं आहे मॉर्निंग रुटीन हे कधीच चेंज करायचं नाही। आता 30 डेज चॅलेंज आपण करून बघूया जमते का। तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि 30 दिवसानंतर माझी स्किन कशी होते ते पण बघूया, कारण का प्रेग्नन्सीच्या वेळेला तेवढे पिंपल्स आले नव्हते, पण डिलिव्हरी झाल्यानंतर जास्त आले पिंपल मला। तर आणि हे सगळं ॲक्च्युली माझा पूर्ण चेहराच टीनेजमध्ये खूप सारा फोडांनी भरला होता, आणि तर मी काहीच लावत पण नव्हते मी चेहऱ्याला अजिबातच। तर मला असं वाटायचं की क्रीम्स वगैरे लावूनच फोड येतात, पण मी काही न करताच मला फोड यायला लागले। मग तेव्हापासून मी लक्ष द्यायचं म्हणून मी सोडूनच दिले होते। तर कारण का तेवढा पैसा पण नसतो आपल्याकडे कॉलेज डेजमध्ये काही पण करायचं म्हटलं तरी, आणि पार्लरला पण कधी जात नव्हते जास्ती। तर एकदम साधी मुलगी होते मी। तर जेव्हा मी जॉबला लागले, जॉबच्या 2 वर्षानंतर मग थोडं स्किनची केअर करायला लागली। तर एक क्रीम आहे क्लिन्सी टॉप म्हणून, तर ते आता सध्या माझ्याकडे आहे की नाही माहीत नाही, नसेल मी गावी गेल्यानंतर तुम्हाला ते वापरायचं दाखवते। तर मी पिंपल्ससाठी ते वापरत होते त्यावेळेला, आणि स्कार्फ घालून जात होते। तर आता पण हे सगळं फॉलो करणार आहे मी। तर डेली रुटीन व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच, बाहेर जाताना स्कार्फ वगैरे घालून जाण्याचा तर प्रयत्न करणार आहे। तर मी आता सगळं सोडून दिलं होतं, तर पाणी जास्त पिण्याचा प्रयत्न करेन, आणि फळं वगैरे खातच आहे मी, त्यात काही शंकाच नाही। तर पाणी प्यायचं एवढं मला प्रॉब्लेम होतो जास्त, तर मी पाणी पित नाही जास्ती। तर ते एवढं प्रयत्न करेन। आजचा हा स्किन केअरचं रुटीन माझं मॉर्निंगचं कसं वाटलं तुम्हाला? थांब समोर, माझं मी बोलतोय म्हणून तक्रार करत आहे, तर त्याला पण व्हिडिओमध्ये घ्यायचं असं म्हणतोय तो। काय बाबा? तर आजचा व्लॉग कंटिन्यू बघा, आणि मी शॉर्ट्समध्ये घालत राहीन, शॉर्ट एकदम डेली रुटीन। आणि आजचं फक्त सांगायचं एवढंच होतं। आणि तर कालचं स्वामींचा प्रकट दिन होता काल। तर अक्षरशः सांगते तुम्हाला, हा इतका त्रास दिला मला दुपारपर्यंत, मला काहीही करता आलं नाही। आणि मी घरची कामं वगैरे आवरली, आणि संध्याकाळी मी 8-8:30ला बाळ कसं बसं त्याला खायला प्यायला घालून झोपवलं शेवटी 8:30-9ला। आणि त्यानंतर मी वाचून वगैरे घेतलं सगळं। तर पार पाडली स्वामींची सेवा। तर एक दिवस माझा मिस झाला, कारण का एक दिवशी काहीतरी प्रॉब्लेम झाला मध्येच बाळाचं, काय माझं माहीत नाही, डोकं दुखत होतं, नाही बाळ करायला देत नव्हता, बाळाचे बाबा कामावरून उशिरा आले, तर त्यामुळं ते राहिलं एक दिवस। बाकीचे सगळे दिवस माझे 10 दिवस झाले, 11 दिवसाची होती सेवा पण। मग आज आता कंटिन्यू मी नित्यनेमानं ती एक माळी जप आणि हे करण्याचा प्रयत्न करणार आहे, बघू शक्य होईल तेवढं। आणि मला म्हणजे करायची खूप इच्छा आहे, पण बघूया जमते तर। आणि आता ह्याच्या पुढे मी काही दाखवणार नाही, स्वामींचं काय पण असेल किंवा देवाचं काय पण असेल तर थोडंफार दाखवेन, पण मला आवडत नाही दाखवायला। तर आजचा व्लॉग कंटिन्यू करा, आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा। तर आज मी घेतलं आहे 30 डेज चॅलेंज स्किन केअर रुटीनचं, आणि माझ्याकडे जास्त प्रोडक्ट्स अवेलेबल नाही आहेत आता, पण आत्ता सध्या जे अवेलेबल आहे त्यातूनच मी करणार आहे स्किन केअर रुटीन मॉर्निंगचं। तर आता मामाअर्थचं उपटन फेस वॉश मी घेतलेलं आहे, आणि त्याने चेहरा अगदी क्लीन होतो छान। तर मी आधी तोंडाला पाणी लावून नंतर मग फेस वॉशनी स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे चेहरा। आणि आता एकदम मऊसूत असा टॉवेल घेतलेला आहे, आणि त्याने मी फक्त डॅब किंवा म्हणजे असं चेहऱ्यावर लावत आहे, घासत नाही आहे चेहऱ्याला। आणि आता बघू शकतात
तर इथे एकदम चिल्ड वॉटर म्हणजे एकदम थंडगार पाणी आहे. तर बर्फसुद्धा तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे थंड पाणी आहे तर मी ते घेतलेलं आहे. याने सूज जी येते चेहऱ्यावरती झोपून उठल्यानंतर ती कमी होण्यास मदत होते आणि पोर्स पण बंद होतात. जे आपल्या रंध्र असतात चेहऱ्यावरती ती बंद होण्यास मदत होते आणि म्हणजे काहीही असेल ते आपल्या चेहऱ्याला दिवसभर आतमध्ये जाऊ शकत नाही. तर इथे मला खूप छान वाटत आहे. एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटलं आणि सकाळी उठल्या उठल्या असं करा तुम्ही नक्की. खूप छान वाटतं. मी याआधी का केलं नाही असं मला रिग्रेट होत आहे आता. तर 2 मिनटाचं काम असतं पण करायला किती आपण हे करत असतो. तर आता मी स्वच्छ असं पुसून घेतलं आहे चेहरा परत आणि त्यानंतर मग आता मला ॲक्च्युली प्रोडक्ट्स कुठले कुठले वापरायचे माहीत नाही आहेत. पण मी सर्च करत आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी रिव्ह्यू पण देईन माझ्या चेहऱ्यावरती कुठलं सूट होतं त्याचा. तर मी ॲलोवेरा जेल खूप आधीपासून वापरते. पतंजलीचं वापरते पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे पतंजलीचं. इथे फोडं बघू शकता तुम्ही खूप आलेली आहेत आणि ही जे मेनिस्ट्रेशन असतं डेज असतात तेव्हा खूप येतात. तर आता माझं होऊन गेलं होतं त्यामुळं मला आता खूप आले होते. तर कमी होण्यास हळूहळू मदत होते पण आणि जेव्हा डेट येते तेव्हा आणि वाढायला लागतात. तर एक क्रीम पण आहे ती पण तुम्हाला नंतर दाखवेन मी गावी गेल्यानंतर. तर आत्ता मी इथे पतंजलीचं ॲलोवेरा नव्हतं माझ्याकडे तर बोरोप्लसचं ॲलोवेरा जेल होतं ते मी लावत आहे. पतंजलीचं मला एकदम सूट होतं. तर पुढच्या काही दिवसामध्ये मी आणेन ते. आणि आता मी एवढंच केलेलं आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन. तर अजून काय काय मी ॲडिशन करू ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा. चला पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.